देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आषाढाचं आगमन झालं की महाराष्ट्रातल्या तमाम भक्तांना वेध लागतात ते वारीचे. संतांनी आखून दिलेली एकीची ही वाट, ज्या जात पात धर्म असे कुठलेही भेदभाव न करता लाखो वारकरी वर्षानुवर्ष चालत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रोवलेली भागवत धर्माची ही पताका आजही अविरत सुरू आहे. आपल्याला प्रत्यक्ष जरी या वारीला जाता आलं नाही तरी महाराष्ट्रातल्या थोर संतांचे विचार ऐकून आपण त्या वारीचा अनुभव घेणार आहोत आजच्या आपल्या भागात. तुळशीसारख्या पवित्र विचारांना आपल्या कीर्तनात मांडणार आहेत आजचे आपले कीर्तनकार, पुणे येथील हरिभक्त परायण अशोकजी महाराज जाधव. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे रवे तुमचे रवे तुमचे रवे आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. उसरे चरण संतांच्या, उसरे चरण संतांच्या, उसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपाने देता विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. दयांचे केली या स्मरण,
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. तुकोबारायांचा प्रासंगिक या प्रकरणातला अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतायत की महाराज, तुम्ही जो नजराना आम्हाला पाठवलाय त्याच्यानं आम्हाला सुख नाही. आमचं सुख जर कशामध्ये असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करणं याच्यातच आम्हाला सुख आहे. तुकोबारायांचा परमार्थ आपल्यासारखा एकन दोन जन्मांचा नाही. महाराज स्वतः सांगतायत, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही. अनेक जन्म केलेली ही साधना आहे आणि त्या साधनेचा परिपाक म्हणजे अनुभवे आले अंगा ते या जगादीतसे. म्हणून उपदेश करण्याचा अधिकार संतांचा आहे, कारण त्यांना अनुभव आलेला आहे. तुका म्हणे चाखुनी सांगे मजा अनुभव आहे अंगी. अनुभवा वाचून जर असेल तर त्याला व्यर्थ बडबड समजली जाते. अनुभवा वाचोनी बडबडते. प्रसंग असा आहे, गोंदवलेकर महाराजांकडे एक नर्सबाई आलेली आहे आणि अशा वेळेला त्यांनी विचारलं गोंदवलेकर महाराजांनी, बाई तुम्ही काय काम करता? त्यांनी सांगितलं, मी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे. मला रोज 3 ते 4 अवघड बाळंतपणं करावी लागतात. महाराजांनी हिशोब केला, रोज 4 म्हटलं तरी महिन्याची 120 झाली. वरची 20 सोडून द्या सुट्टी वगैरे असेल तर, म्हणजे कमीत कमी 100 बाळंतपणं महिन्याला. वर्षाला 1200 झाली. 200 सोडून द्या, कमीत कमी 1000 बाळंतपणं. विचारलं, बाई किती वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करता? ती म्हणली, महाराज 5 वर्ष झाली मी हॉस्पिटलमध्ये काम करते. यांनी विचार केला, 5 वर्षामध्ये 5000 बाळंतपणं केली. विचारलं, बाई तुम्हाला मुलं किती आहेत? ती म्हणली, महाराज अजून लग्नच झालं नाही. विठ्ठला विठ्ठला स्वतःला जर अनुभव नसेल तर ती वाचाळता ठरली जाते. आणि म्हणून संतांचं जे सांगणं आहे ते अनुभवाचं आहे. बंकट स्वामी म्हणायचे, मुलीचं लग्न झालं, पहिलाच दिवस तिच्या हातामध्ये तिच्या मैत्रिणींनी दुधाचा ग्लास दिला आणि नवऱ्याच्या खोलीमध्ये पाठवलं. बाहेरून कडी लावली आणि त्या सोप्यावर गप्पा मारतायत. तेव्हा एक म्हटली, आता ती नवऱ्याच्या जवळ गेली असेल, दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला असेल. दुसरी म्हटली, त्यानं तो दुधाचा ग्लास असा टेबलावर ठेवला असेल. तिसरी म्हणायला लागली की त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला असेल. बाहेर सोप्यावर ज्या मैत्रिणी गप्पा मारतायत ती म्हणजे सगळी शास्त्र आहेत. शास्त्र ही गप्पा मारणारी आहेत, पण प्रत्यक्ष नवऱ्याच्या सहवासामध्ये जे अनुभव घेते ते म्हणजे संत आहेत. आणि मग संतांचं बोलणं अनुभवाचं आहे. विठ्ठला तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्या बाह्य उपाध्यांचा त्याग केला. त्यामुळं साहजिकच अंतरांगामध्ये सद्गुणांचा विकास झाला. आम्ही उपाध्या वाढवतो आणि म्हणून अंतकरणामध्ये दुर्गुणांचा विकास होतो. भगवान शंकरांनी सगळ्या बाह्य उपाध्या टाकून दिल्या. राहायला घर नाही, स्मशानामध्ये राहणं. बरं, एकही दागदागिना अंगावर नाही, ते सगळे नाक गळ्यामध्ये अडकवलेले. एकही चांगला शिष्य नाही, भूते वेताळे नाचती. हे त्यांचे शिष्य. मी नेहमी सांगत असतो, कारण त्या भूतांचं वर्णन रामायणामध्ये सुंदरतेनं केलेलं आहे. वेताळ बाबा हा सगळ्या भूतांचा राजा. आमचं जे गाव आहे सावरगाव, त्याच्या शिवेवर वेताळ बाबाचं मंदिर आहे, माळुंगी आणि सावरगावच्या मध्ये. अशा वेळेला माळुंगचं कीर्तन करून ज्यावेळेला मी परत घरी येत होतो रात्री 12 वाजता, त्यावेळेला मोटरसायकलवाला म्हणलं, थांब आपण मंदिराले दर्शन घेऊ. म्हणला, महाराज वेळ लागलं का? आज नेमकी अमावास्या आहे आणि अमावास्येच्या वेळेला सगळी भूतं जागी होतात. त्यावेळेला त्याला म्हटलं, अरे आपण कीर्तन करून चाललोय, आपण काय वाईट केले का? तो म्हणला, तुम्ही जा, मी येणार नाही. मी मंदिराजवळ गेल्यानंतर पाहिलं की वेताळ बाबा असे सजीव होऊन सिंहासनावर बसलेले आहेत. सगळी भूतं अशी नाचतायत. कुणाच्या गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा आहेत, कुणाच्या हातामध्ये असा कटोरा आहे, त्याच्यामध्ये लाल रक्त आहे. ते रक्त पीत ती भूतं अशी नाचतायत मंदिरामध्ये. मला बाहेर आलेलं पाहिल्याबरोबर वेताळबाबांनी सांगितलं, हे शांत राहा, बाहेर कुणीतरी माणूस आलेला आहे. भूतांनी हसत असं सांगितलं, आला असेल मग त्याला एवढं घाबरायची काय गरज आहे? आम्ही नाही का नाचताना कधी आमच्या आईबापाला घाबरलो?
भूतांनी सांगितलं. आम्ही नाचताना कधी आमच्या आईबापाला घाबरलोय का? मग त्याला काय घाबरायचं? वेताळोबाने सांगितलं, अरे माणसाला जे करता येतं ते भूत असूनही तुम्हाला आयुष्यात जमणार नाही. भूतांनी विचारलं, काय येतं माणसाला? वेताळोबाने सांगितलं, माणूस दिवस दिवस 52 पानाचा अध्याय पारायण करीत बसतो, तुम्हाला येतं का? भूतांनी सांगितलं, आम्ही जिथं पानच पाहिली नाही तिथं पारायण कुठून करणार? वेताळोबाने विचारलं, मनुष्य अर्धा कप जरी चहा पेला तरी खोटी साक्ष देतो, तुम्हाला येतं का? भूतांनी सांगितलं, जिथं आम्ही कोर्टातच जात नाही तिथं साक्ष देण्याचा काय प्रश्न आहे? वेताळबाबाने विचारलं, सांगा तुम्ही जर एखाद्याला लागलात आणि त्यानं जर उतारा टाकला तर तुम्ही त्याला सोडून देता, पण माणूस एवढा खतरनाक आहे की पिढ्या बर्बाद होतात पण सोडित नाही. विठ्ठला भगवान शंकरांनी या सगळ्या उपाध्यांचा त्याग केला, म्हणून तर अंतःकरणामध्ये सद्गुणांचा विकास झाला, तिसरा डोळा उघडला आणि कामाला जाळलं. तसं या ठिकाणी तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये सद्गुणांचा विकास झाला. अशा वेळेला बाह्य साधना करणारे जे असतात ना, ते अंतरंग साधना करणाऱ्यांना नेहमी घाबरत असतात. उदाहरण पाहायचं झालं तर इंद्र ज्या वेळेला कुणाची तपश्चर्या वाढायला लागली की त्यांना अप्सरा पाठवायची आणि त्याची तपश्चर्या भंग करायची, का तर आपली खुर्ची मजबूत राहावी मन. तसं या ठिकाणी तुकोबारांचा छळ करणारे अनेक होते, त्रास देणारे अनेक होते. त्यापैकी रामेश्वर भट्टांची कारणदृष्टी होती आणि छत्रपती शिवाजीराजांची कार्यदृष्टी होती. कारणदृष्टी असल्यामुळं रामेश्वर भट्टांनी तुकोबारांची परीक्षा घेतली. बुद्धी नेहमी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते, हा फरक आहे. म्हणून बुद्धी परीक्षा घेते. रामायणामध्ये सतीनं प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेतली की खरंच हे ब्रह्म आहे काय. भागवतामध्ये सुद्धा ब्रह्मदेवानं भगवान कृष्णांची परीक्षा घेतली, खरंच हे ब्रह्म आहे का, म्हणून तर गाई वासरं चोरून नेली. आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते. तुकोबाराय शेवटपर्यंत अवस्थेमध्ये टिकले आणि म्हणून तर त्यांना मोठेपण प्राप्त झालं. याचं कारण एक, सामान्य माणसं अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतात, पण जर कधी व्यवस्था बिघडली अवस्था सोडून देतात. पंढरपूरला जाण्याची अवस्था निर्माण झाली, कीर्तनात ऐकल्यामुळं गेला पंढरपूरला, पण तिथं जाऊन जर तापानं आजारी पडला तर आम्हाला पंढरपूर धार्जिनं नाही असं म्हणून वाऱ्याच बंद करतो. व्यवस्था बिघडली की अवस्था सोडून देणारे आपण. तुकोबारायांचं तसं नाही. तुकोबाराय अवस्थेत गेले, त्यांची व्यवस्था बिघडली, त्यांची पत्नी मिली, ते म्हणले बाईल मिली मुक्त झालो देवे माया सोडविली. एवढंच नाही, त्यांचं दिवाळं निघालं तरी महाराज म्हणले बरं झालं माझं दिवाळं निघालं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. दिवाळं निघालं तरी महाराज आपल्या अवस्थेमध्ये, म्हणून ज्याची अवस्था शाश्वत असते ते संत आहे. विठ्ठला विठ्ठला साहजिकच तुकोबारांची कीर्ती ज्याला वाढली त्याला छत्रपतींनी त्यांच्याकडे ज्या दृष्टीनं पाहिलं ती दृष्टी कार्यदृष्टी होती. महाराजांनी विचार केला छत्रपतींनी की समाजामध्ये जर आज कुणाला मान असेल तर धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याजवळ धन असतं आज त्याला जगामध्ये किंमत आहे, मान आहे. पण देव असा हुशार, ज्याला धन देतो त्याला नेमकं ज्ञान देत नाही. एक आहे तर एक नाही. फोन केल्याबरोबर जो गोण खरेदी करू शकतो तो कधी उचलू शकत नाही, आणि जो एका झटक्यात गोण उचलू शकतो तो कधी खरेदी करू शकत नाही. एखादा शेठजी गादीवर बसून फोन करतो, साखरेच्या 50 गुणी पाठवून द्या, पैसा आहे. पण जर शेठजीला म्हणलं शेठजी एवढी 50 किलोची गोण उचलावं, शेठजीलाच उचलावं लागतं तर गोण काय उचलायचं आहे. हमाल दिवसाला 50 गुणी उचलून सहज लॉरीत टाकू शकतो, पण 50 किलो साखर खरेदी करण्याएवढी ऐपत देवानं त्याला दिलेली नाही. एक आहे तर एक नाही. आणि छत्रपतींनी विचार असा केला की जर यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर समाजामध्ये मान मिळेल, म्हणून छत्रपतींनी त्यांना नजराणा पाठवला.
रामेश्वर भट्टांची कारणदृष्टी असल्यामुळं त्यांनी परीक्षा घेतली आणि महाराज शेवटपर्यंत परीक्षेत उतरले. म्हणून सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं, बाबांनो, तुकोबार आहे आणि भगवान विष्णू वेगळे नाहीत, एकच आहे. अशा वेळेला छत्रपतींनी जेव्हा नजराणा पाठवला तेव्हा जिजाबाईंनी हे सगळे दागदागिने धारण केले, नवीन कपडे धारण केले. तुकोबारांनी आल्यानंतर पाहिलं, विचारलं, आवले हे सगळं कुठून आलं? विशेष एक आहे की जिजाबाई मंगळाईची प्रार्थना करणारे, पूजा अर्चा करणार. जिजाबाईंनी सांगितलं, अहो माझी मंगळाई नवसाला पावली आणि छत्रपतींनी हा सगळा नजराणा आपल्याला पाठवला. आता आपलं दारिद्र्य जाणार, आपण गरीब राहणार नाही. कारण तुम्ही नेहमी म्हणायचे आम्ही सदैव सुडके, असे असताना आपलं दारिद्र्य संपेल. त्यावेळेला तुकोबारांनी सांगितलं, आवले कोण म्हणतं का आपण गरीब आहोत म्हणून? अगं आपल्यासारखा श्रीमंत जगाच्या पाठीवर कोणी नाही. स्वतः नामदेवराय बोलून गेले की आम्ही हरिदास कुबेर भांडारी, कुबेराचं ऐश्वर आपल्याजवळ आहे. ज्ञानोबारायांसारखी आई आहे, पांडुरंगासारखा बाप आहे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. हे बाकीचे सगळे संत सोयरे आहेत. एवढंच नाही तर आपल्याला कायमची दिवाळी आहे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. कायमची दिवाळी आपल्या जीवनामध्ये आहे. कोण म्हणतं आपण गरीब आहोत म्हणून? ही भाषा नामदेवरायांची. तुकोबारांनी आवलीला सांगितली आणि जिजाबाईंना सांगितलं, उतरवते सगळे दागिने उतरवले. तो नजराणा परत त्यांच्याने आणला होता त्यांच्याकडे दिला आणि त्यांना सांगितलं, महाराजांना आमचा निरोप पाठवा. याच्यानं आम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळणार नाही. आमचं जर सुख कशात असेल तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. महाराज आम्ही हा शब्द वापरतो तो सगळ्यांकरता वापरतायत. कारण का एकट्या साधूची इच्छा नाही, सगळ्यांची इच्छा आहे की जगानं सुखी व्हावं. म्हणून तो सुरुवात आहे उपनिषदापासून, सर्वे सुखीनं संतु सर्वे संतु निरामया, सगळे सुखी असावेत. एवढंच नाही, माऊलींनी पसायदानामध्ये मागताना सुद्धा किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी असावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्ही जर नामस्मरण केलं तर आम्हा सगळ्यांना सुख होईल, हा त्याचा आम्ही या शब्दापागता अर्थ. उदाहरणं जर पाहिजे झाली तर पाहिजे तेवढी आहेत. उदाहरण पहिलं आहे, कान्यकुब्ज शहरामध्ये आजामीळ नावाचा एक ब्राह्मण, अतिशय पवित्र आणि सात्विक सदाचारी. पण एक दिवस रस्त्यानं चालला असताना एका वेश्येला एका शूद्राबरोबर त्यानं पाहिलं. त्या वेश्येच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. त्या क्षणभर दृश्याचा परिणाम असा झाला, आजामिळाचं जीवनच बदलून गेलं. त्यानं पैसे खर्च करून ती वेश्या आपल्या घरी आणली. याच्यावर बोलताना आमचे डोंगरे महाराज म्हणायचे, एक क्षणभराचं दृश्य आजामिळाचं जीवन बदलू शकतं. जो 24 तास टी व्ही पुढं बसतो त्याचं काय होत असेल? विठ्ठला 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 विठ्ठल. याचं कारण एक आहे. मी परवा गेल्या वर्षी सहज लोणंदच्या कीर्तनामध्ये, आमच्या चाकणकर दिंडीतर्फे जे लोणंदला कीर्तन असतं माऊलीसमोर, त्या कीर्तनामध्ये सहज बोलून गेलो, दगड एकदाच देवळात जातो पण देव होतो. माणसं रोज देवळात जातात पण तरी देव मनुष्य बनत नाही. विठ्ठला विठ्ठल. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये बदल होणं इतकं सहजासहजी नाही. त्याच्याकरता जीवनामध्ये साधना असावी लागते. म्हणून आजामिळाचं जीवन असं बदललं की त्यानं ती वेश्या घरी आणली. देवधर्म सांदी पडिले सकळ. आणि एके दिवशी जेवढा साधू जेवण्याकरता आले त्यावेळेला जेवण झाल्यानंतर सांगितलं की दक्षिणा, ते म्हणले तुला लुटलं नाही हीच दक्षिणा समज. त्यांना सांगितलं साधूंनी, दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही. कारण साधू ज्या घरी जेवण करतील, ज्या घरचं अन्न खातील, त्यांचं कल्याण केल्याशिवाय साधू जात नाही. तसं पाहिलं तर साधू सहजासहजी कोणाच्या घरी जेवायला जातच नाही. महाभारतातला प्रसंग आहे, ज्याला अश्वमेघ यज्ञ झाला पांडवांचा, पण स्वर्गामध्ये घंटा वाजली नाही. धर्मराजानं कृष्णाला विचारलं, कृष्णा काय कमी आहे?
म्हणले स्वपच नावाचा एक साधू जर जेवायला आला तरच आपला यज्ञ सफळ होईल. अशा वेळेला धर्मराजाला वाटलं मी राजा आहे, तो सहज येईल जेवायला, आणि म्हणून त्याच्याकडे आले. स्वपच्यानं सांगितलं, हे बघ राजा, मी जेवायला येईल पण एका अटीवर, मला जर 100 यज्ञाचं पुण्य देणार असशील तर येईल, नाही तर मी असा कुणाच्याही घरी फुकट जेवायला जात नाही. हे म्हणले पहिलाच नीट नाही झाला, स्वर्गात घंटा वाजली नाही, 100 यज्ञाचं पुण्य देऊ कुठून. बाकीच्या पांडवांनी जाऊन प्रार्थना केली, आम्ही नंतर यज्ञ करतो, सगळं पुण्य तुम्हाला देतो, पण आता चला. तो म्हणला असा उधारीचा व्यवहार करीत नाही, आत्ता 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे. द्रौपदीनं पाहिलं, तिला लक्षात ठेवलं आणि सकाळी लवकर उठली. महाभारतकार सांगतात द्रौपदी ब्राह्ममुहूर्तावर जागी झाली, स्नान केलं आणि सुंदर असा स्वयंपाक बनवला. महाभारतकारांना विचारलं असं का, म्हणले सध्या हाय सोसायटीमध्ये सगळं केल्यावर स्नान करतात. द्रौपदीनं पहिलं स्नान केलं आणि मग स्वयंपाक केला. विठ्ठला विठ्ठला आणि स्वपच्या जवळ येऊन सांगितलं, महाराज स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला. स्वपच्यानं सांगितलं, द्रौपदी तुला धर्मराजानं सांगितलं नाही मला 100 यज्ञाचं पुण्य पाहिजे, मी असा फुकट कुणाच्या घरी येत नाही. ती म्हणली माहिती आहे म्हणून तर आले. त्यानं विचारलं तुझ्याकडं 100 यज्ञाचं पुण्य कुठून आलं. तिनं सांगितलं मी कृष्णाची बहीण आहे, मला शास्त्र चांगलं कळतंय, साधूच्या भेटीला किंवा देवाच्या भेटीला एक पाऊल जरी टाकलं ना तर प्रत्येक पावला गणिक एकेका यज्ञाचं पुण्य मिळत असतं. राम म्हणता वाट चाली, नामस्मरण करत जर एक पाऊल टाकलं का एका यज्ञाचं पुण्य मिळतं. आणि म्हणून तुमच्या भेटीला येताना राजवाड्यापासून इथपर्यंत जेवढी पावलं चालत आली त्यातल्या 100 यज्ञाचं पुण्य तुम्ही घ्या, बाकीचं मला द्या, जेवायला चाला. यावं लागलं स्वपच्याला. नामस्मरणाचं एवढं महत्त्व आहे आणि म्हणून महाराज आम्हाला बाकीचं काही नको, तुम्ही नामस्मरण करा. तेव्हा अजामिळाला सांगितलं, अजामिळा तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव, तुला जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. जेवण केलेलं असल्यामुळं सहजगत्या आशीर्वाद निघाला, तुला जो मुलगा होईल म्हणजे तुझ्या घरी जेवण केलंय त्याच्या निमित्तानं तुला आशीर्वाद की तुला मुलगा होईल आणि त्याचं नाव नारायण ठेव. विचारलं त्याचं नाव नारायण ठेवून आम्हाला फायदा काय, म्हणले आम्ही तेने सुखी, त्याच्यामुळं आम्हाला सुख मिळेल. दसऱ्याच्या दिवशी तुकोबाऱ्यांना अनेकांनी सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या घरी चला, तुम्हाला सुंदर पाण्यानं स्नान घालतो. एक जण म्हणला तुम्हाला भरदरी कपडे द्यायला देतो, एक जण म्हणला तुम्हाला दागदागिने देतो, एक जण म्हणला माझी पत्नी अन्नपूर्णा आहे, ती तुम्हाला पंचपक्वानाचं जेवण देईल. प्रत्येकानं तुकोबाऱ्यांना द्यायचं ठरवलं. तेव्हा महाराजांनी एकच सांगितलं, बाबांनो आम्हा देणे धरा सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे. आम्हाला द्यायला तयार आहात ना, मग तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्यामुळं मला समाधान आहे आणि म्हणून तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल असं म्हणा. त्या नजरानं आणलेल्यानं सांगितलं, पण याचं काय करायचं, हे आणलं याचं, म्हणले त्यांना सांगा तुमचे एरवित थन ते मज मृत्तिके समान. आमच्यासारख्या वैरागी माणसाला माती समान आहे. एकच सांगा राजांना, जर तुम्हाला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर हिंदूंची जी निशाणी आहे ती म्हणजे तुळशीची माळ, ती गळ्यामध्ये घाला, एकादशीचं व्रत करा, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे रवित घाला, तुमचे रवित घाला. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये
कुठलाही उत्सव असो, सण असो, कुठलाही पारमार्थिक क्रिया असो, तुळशीला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदाहरण जर पाहायचं झालं, साधं सत्यनारायणाचा प्रसाद बनवा, पण तो वाटण्याच्या अगोदर तुळशीचं पान त्याच्यात टाकल्याशिवाय तो प्रसाद लोकांना वाटला जात नाही. काल्याचा प्रसाद जरी केला तरी त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. प्रसाद त्याला म्हटलं जातं जिथं तुष्टी आहे, पुष्टी आहे, माधुर्य आहे, अमृतत्व आहे, अमरत्व आहे, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आलेले आहेत त्याला म्हटलं जातं प्रसाद. आणि म्हणून तुळशीच्या पानानं प्रसादाला पावित्र्य प्राप्त होत असतं. याच्याही पुढं जर आपण आणखी बारकाईनं पाहिलं, जर कधी ग्रहण लागलं ना, तर पिण्याच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकल्याशिवाय ते पाणी पिण्याला उपयोगाला येत नाही. याच्याही पुढं जाऊन अभ्यासा, जर कधी हिंदूचा मनुष्य मेला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घातल्याशिवाय त्याला चौघांच्या खांद्यावर उचलता येत नाही. हा नियम आहे. जसं प्रत्येक धर्मामध्ये एक सूत्र आहे, तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही तितकी महत्त्वाची आहे. याच्याकरता एक नियम असा आहे, आपल्याकडं समजा जर पतसंस्था असेल किंवा बँक असेल, त्याच्यामध्ये खातं काढायचं असेल तर पहिल्यांदा फॉर्म भरावा लागतो. त्याला 2 साक्षीदार असतात आणि मध्ये जामीनदार म्हणून एक, वारसदार म्हणून एक कलम असतं. तुम्ही भरलेली रक्कम तुमच्यानंतर कुणाला देण्यात यावी म्हणून कोण आईचं नाव, कोण बापाचं नाव, कोण मुलाचं नाव, कोण बायकोचं नाव वारसदार आहे. दिंडी जरी काढली ना तरी त्याला वारसदार आहे की तुमच्यानंतर या दिंडीचा मालक कोण. का सगळ्यांनी विने घ्यायचे आणि पोलिसांनी न्यायचे. धर्मशाळा जरी बांधली तरी त्याला वारसदार आहे की तुमच्यानंतर या धर्मशाळेचा मालक कोण. तसं एखादा बिगर माळकरी मेला आणि त्यानं जर आयुष्यभर पाप केलेलं असेल तर त्याच्या पापाला वारसदार कोण. त्याला चौघांच्या खांद्यावर उचलताना जो त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालील तो. जाणारा म्हणतो मी चाललो, आता माझं पाप तू सांभाळ, म्हणून त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालताना लाख वेळा विचार करीत जा, कारण त्याचं पाप आपल्याला घ्यायचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल, एवढं महत्त्व त्याला आहे. याच्याही पेक्षा काही भागामध्ये मी पाहिलं, मनुष्य मेल्यानंतर त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते, मग त्याला नेलं जात. उभा आयुष्य ज्याला आवडली नाही त्याला मेल्यानंतर घालण्यात काय अर्थ आहे. कारण आपल्यामध्ये नियम आहे की ज्याला जे आवडतं त्याच्या दशक्रियेला ठेवलं जातं. याला जर आयुष्यभरामध्ये माळ आवडलीच नाही तर मेल्यावर तुळशीची पानं कशा करता. बरं, याच्याही पेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही अनेक वेळेला एखाद्याच्या लग्नाला गेलेला असं कधी पाहिलं का सासऱ्यानं जावयाला तुळशीची माळ न घातल्यामुळं जावई रुसून बसला. असा जावई अजून जन्मालाच आलेला नाही. फार तर दागदागिन्याकरता, पैशांकरता, कपड्यांकरता नव्हे बुटांकरता रुसणारे जावई आहे. कारण मी एकदा असं सहज पाहिलं, एक जावई स्टेजवर बसलाय पण लग्नाला उभा राहीना कारण त्याला बूट घेतले नाही. मी मुलीच्या बापाला विचारलं, का हो लग्नाला उशीर का. म्हणला जावई रुसलाय, त्याला बूट घेतला नाही म्हणून. मी म्हणलं एवढं कर्ज झालं ना, आणखी हो द्या पण त्याला बूट घेऊन द्या. त्यानं गेटमधून स्टेजवर बसलेल्या जावयाला हाक मारली, जावई बुवा कुठल्याही दुकानात चला, मी तिथं तुम्हाला बूट दाखवतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सासऱ्यानं जावयाला बूट दाखवावा इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. बरं, याच्याही पेक्षा आणखी सोप्या भाषेत सांगतो. असं कधी एखाद्या ठिकाणी तुम्ही वाचलं का, आमक्या महाराजांची तुळशीची माळ चोरीला गेली. कोण चोरायला मोकळा आहे. फार तर एखादा झोपलेला पाहिला तर आपल्या गळ्यातली काढून त्याच्या गळ्यात टाकून पळून जाणारे आहेत. सुटलो एकदाचा. पण दुसऱ्याची माळ आपल्या गळ्यात घालणारे अजून जन्माला आलेले नाही. याच्याही पेक्षा पहा, समजा एखादा सप्ताह आहे, त्या सप्ताहामध्ये 2-3 लाख रुपये सप्ताहाचा खर्च आला. एवढा खर्च करून जर 2-3 माळकरी झाले तर समजायचं एका माळेचा खर्च 1 लाख रुपये आला. अख्ख्या सप्ताहामध्ये एकही माळकरी झाला नाही
समजायचा अख्खा सप्त्याचा खर्च फुकट गेला आणि असलेल्यांनी जर काढल्या तर त्याच्यासारखा तोटा जगाच्या पाठीवर दुसरा नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याच्याही पेक्षा आणखी सोप्या भाषेमध्ये असं कधी तुम्ही पाहिलं का, एखादी बाई मरण पावली, तिची मुलगी तिच्या सासरवरून आली, दरवाजात पाऊल टाकले, आईचं प्रेत असं समोर, आणि पाऊल टाकल्याबरोबर हंबरडा फोडून म्हणली, आई तू म्हटली होती ना तुला तुळशीची माळ घालीन म्हणून. अशी एखादी पोरगी रडताना नाही ना, अशी पोरगी अजून जन्माला आलीच नाही. फार फार तर घरातल्यांना कळावं म्हणून ती फार मोठ्याने म्हणेल, आई तू म्हटली होती ना तुला भोरमाळ देईन. त्याच्यावर डोळा. पण तुळशी माळेकरता अट्टहास करणारी माणसं कुणीच नाही. आणि म्हणून महाराजांना सांगितलं, महाराज एक करा, तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कंठी मिरवा तुळशी. कोण ही तुळस? त्याच्याकरता पुराणामध्ये कथा आलेली आहे. भगवान शंकर जेव्हा असे ध्यानाला बसलेले आहेत तेव्हा इंद्र त्या रस्त्यानं असा चालला. इंद्र देवादिदेवांचा राजा, त्यानं काहीतरी प्रश्न विचारला त्यांना, पण ते ध्यानात असल्यामुळं काही बोलले नाही. इंद्रानं खड्ग काढलं आणि भगवान शंकरांच्या जटेवर असं मारलं. जटेवर मारलं तेव्हा जटेमधून जाळ निघायला सुरुवात झाली आणि त्या जाळामधून एक बालक जन्माला आलं, तो म्हणजे जालंधर. अतिशय पराक्रमी. त्याचं लग्न झालं, त्याच्या बायकोचं नाव होतं रुंदा. पण ती महान पतिव्रता होती. तुकोबाराय सांगतात, जी पतिव्रता असते तिची देवावर सुद्धा सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सुद्धा तिची सत्ता आहे. ती ज्या वेळेला ध्यानाला बसलेली असायची त्यावेळेला जालंधरला युद्धभूमीवर कुठलं शस्त्र लागत नव्हतं. भगवंतानं विचार केला, तिचं ध्यान भंग केल्याशिवाय जालंधरला मारता येणार नाही. आणि मग अशाला जालंधरचं रूप भगवान विष्णूनं धारण केलं. रुंदेकडे येऊन सांगितलं, रुंदा मी विजयी होऊन आलोय, मला ओवाळण्याकरता उठ. ती ओवाळण्याकरता उठली, तिचं ध्यान भंग झालं. नेमकं त्याच वेळेला युद्धभूमीवर भगवान शंकरांनी त्रिशूळानं जालंधरचा वध केला. आपल्या पतीला कपटानं मारलं हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं भगवान विष्णूला शाप दिला, जसं माझी आणि माझ्या पतीची ताटातूट केली तसं त्रेतायुगामध्ये सुद्धा तुमची पत्नी अशीच पळून नेली जाईल आणि तिला पळवणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर माझा पती जालंधर हाच या ठिकाणी रावण रूपानं जन्माला येईल. त्यावेळेला जालंधरच्या प्रेतावर रुंदेनं स्वतःला सती गेली म्हणजे जाळून घेतलं आणि त्या राखेमधून जे रोपटं जन्माला आलं ती म्हणजे तुळस. रुंदा तुळशी रूपानं जन्माला आली म्हणून पतिव्रतेची खून भगवंतानं तिला आपल्या गळ्यामध्ये धारण केली. आणि नियम असा आहे, देवाला आवडते अशा प्रकारची भक्ती आपण करावी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, म्हणून तुळशी माळ गळा. माणसानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी आणि भगवंताची भक्ती करावी. तुळशीला इतकं महत्त्व आहे की त्याचं एक पानसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. विचार करा, रस्त्यानं आपण चाललेलो आहे, तुळशीचं पान असं रस्त्यावर पडलेलं पाहिलं, ते उचला, आपल्या डोक्यावर ठेवा. नामदेवराय म्हणतात, एवढं फळ त्याचं मिळतं ना, तुळशी दळप मस्तकी वंदिले, मस्तकावर ठेवलं, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ नामा म्हणे. त्यानं कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचं फळ मिळतं. एवढं तुळशीच्या एका पानाला महत्त्व आहे. याच्याही पेक्षा आपण सत्यभामेची कथा ऐकली असेल. सत्यभामेनं भगवान कृष्णाचं दान केलेलं आहे नारदांना. जेव्हा नारदजी निघाले कृष्णाला घेऊन, त्याला रुक्मिणीला सगळ्यांनी सांगितलं, रुक्मिणी आईसाहेब तुम्ही स्वस्त बसलेला आहात, जरा लक्ष द्या. मग जावोनी वृंदावना. रुक्मिणी आईसाहेब वृंदावनाजवळ आल्या, तुळशीला प्रदक्षिणा घातली, एक तुळशीचं पान तिनं घेतलं आणि पारड्यामध्ये टाकल्याबरोबर देवाचं पारडं वर झालं. एवढं पानाला महत्त्व आहे. म्हणून रुक्मिणीने एका तुळशी दळे प्रभू गिरीधर तुळीला, एका पानाला महत्त्व आहे. जर कधी अख्खं तुळशीचं रोप असेल आणि ते रोप एखाद्यानं आणून लावलं तर त्याच्याकरताही महत्त्व सांगितलेलं आहे. तुळशीचे रोप लाविल जो आणोनी, त्यासी चक्रपाणी न विसंबे.
आज जर आपण पाहिलं, सगळी माणसं झाडं लावतात पण तुळशीचं लावित नाही. ज्ञानोबारांची भाषा अशी आहे, का तुळशीच्या झाडा दुरोनी न धापे शिंतोडा, द्राक्षाची या बुडा दुधची घाली. केवळ स्वार्थाकरता पैसा मिळावा म्हणून द्राक्षाला पाहिजे तेवढा खर्च करणारे आहेत, पण तुळशीला 4 थेंब पाणी कुणी टाकीत नाही. आणि म्हणून तुळशीचं रोप अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, एवढंच नाही, जिथं तुळस असेल तुळशीपाशी वनमाळी सदा उभा असे. भगवान जर कुठं उभे असतील तर जिथं तुळशी आहे त्या ठिकाणी भगवान आहेत. म्हणून नेहमी आपण तुळशीचं झाड लावणं अतिशय महत्त्वाचं. त्याच्याही पेक्षा तुळशीच्या वृंदावनाला महत्त्व आहे. कारण त्या वृंदावनाला जर कधी प्रदक्षिणा आपण घातली तर यम त्याच्या घरी येऊ शकत नाही, एवढं महत्त्व नामदेवरायांनी वर्णन केले. विठ्ठला तुकोबरांची भाषा जर आपण पाहिली ना, तर तुळशी वृंदावन जयाचे अंगणी, होईल केरसुनी त्याचे घरी. ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन असेल ना, त्याच्या घरी मी केरसुनी होईल आणि त्याचं दारिद्र्य झाडून काढीन. म्हणजे तो कधी गरीब राहू शकणार नाही. त्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, नाही ते स्मशान ग्रह जयाचे अंगणी तुळशी वृंदावन, जयाचे अंगणी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणार, ते स्मशान ग्रह जाणार, ते स्मशान ग्रह जाणार. जयाचे अंगणी तुळशी वृंदावन, ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन नाही त्याला घर न समजता स्मशान समजावं, अशी तुकोबरायांची भाषा आहे. याच्याही पेक्षा जर आपण नामदेवरायांची भाषा जर पाहिली, नामदेवराय म्हणतात, उभे वृंदावन जयाचे द्वारी, ज्याच्या अंगणामध्ये वृंदावन आहे, होयतो श्रीहरी प्रसन्न त्या. भगवान स्वतः त्याला प्रसन्न होत असतात. म्हणून महाराज एक करा, पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करा, कंठी मिरवा तुळशी. कारण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर त्याला तुळशीची माळ महत्त्वाची आहे. तुळशीचं पाणी जरी आपल्या शरीरावरून गेलं ना तरी मनुष्य पवित्र बनला जातो. स्वच्छ वेगळा आणि पवित्र वेगळा. कारण का दारूचं भांडं गंगेत धुतलं तर स्वच्छ होईल पण पवित्र होणार नाही. आपण अनेक प्रकारचे साबण वापरून पहा, साबणानं आपल्या शरीराला स्वच्छता येईल पण पवित्रता नाही. तुळशीच्या पाण्यानं स्नान केलं, ते पाणी शरीरावरून गेलं तरी आपलं शरीर पवित्र बनलं जातं. याच्याकरता भागवतामध्ये उदाहरण आहे. पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, अपवित्र आहे, तिला म्हटलं जातं पुतना. जगामध्ये अपवित्र जर काय असेल तर शरीर आहे, नाही अपवित्र शरीरा ऐसे. याला पवित्र करण्याची 2च साधन, एक तुळशीची माळ. स्नान करताना तुळशीचं पाणी शरीरावरून गेलं तर शरीर पवित्र बनलं जातं. आणि दुसरं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग पुतना अपवित्र का होती? तर पहिलं कारण, पुतनेच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नव्हती म्हणून ती अपवित्र आहे. आणि दुसरं कारण, पुतनेला हरिपाठ पाठ नव्हता. जर पाठ असता तर ती पवित्र झाली असती. म्हणजे पुतना पाहण्याकरता गोकुळातच जायला पाहिजे असं नाही. गळ्यात तुळशीची माळ नसेल आणि हरिपाठ पाठ नसेल, समजावं पुतना. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलं, कंठी मिरवा तुळशी, विठोबा रखुमाई,
कुमाई जय जय विठोबार 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 कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मानवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान विठ्ठल जय जय